नमस्कार, मी अक्षय. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतो. आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी 17 वर्षे तपासानंतर कोर्टाने निर्दोष सोडले. जलीलांना वाटत असेल तर त्यांनी सुप्रीम कोर्टात जावं. कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांचं जलीलांना उत्तर. तर जलीलांनी बेछूट आरोप करू नये, जपून बोलावं, जपून आरोप करावेत. सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांचा जलीलांना मैत्री दिनानिमित्त सल्ला. आता बघूया सविस्तर बातम्या. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी न्यायालयाने सत्याचा निर्णय दिला असल्याची प्रतिक्रिया कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांनी दिली आहे. काँग्रेसचे आरोप खोटे ठरले. भगव्याला जर ते आतंकवादी म्हणत असतील तर हे दुर्दैवी असल्याचं प्रतिपादन देखील सावे यांनी माध्यमांशी बोलताना केलंय. तर त्यांनी एमआयएमचे प्रदेश अध्यक्ष इम्तियाज जलील यांच्यावरती देखील टोला लगावलाय. कालचा निर्णय हा सत्याच्या पाठीमागे न्याय उभा राहते आणि काल हा सत्याचा निर्णय झालेला आहे. आणि ज्या हिंदुत्ववादी संघटनेला जी आमचे काँग्रेसची मंडळी नेहमी म्हणायची की ह्या दहशतवादी किंवा त्यांच्यावर आरोप करायचे, काल हे सिद्ध झालंय की हिंदू संघटना या अशा कधीही काम करणार नाही. आणि ज्या भगव्याच्या नावाने ते आरोप करत होते, काल पण स्टेटमेंट दिली, भगवा हा मंदिरावर लावणारा ध्वज आहे आणि भगव्याला जर हे आतंकवादी म्हणत असतील तर अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. त्या हिंदुस्थानात राहून जर हिंदू जनतेला हे आतंकवादी म्हणत असतील तर हा अतिशय दुर्दैवी. प्रमाणे या निकालाचाही सर्वोच्च न्यायालयामध्ये अपील केलं पाहिजे असं इम्तियाज जलील म्हणतात. इम्तियाज जलीलने करावं अपील. नाही, अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. आपले 25-26 नागरिक भारताचे पहलगाम मध्ये त्यांचा खुलेआम म्हणजे त्यांच्यावर गोळ्या झाडून त्यांना मारण्यात आलं. आणि अशा ह्याला जो उत्तर आपल्या सैनिकांनी, जे आपले सैनिक आज जे ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून ज्यांनी हे केलं, आपले अनेक सैनिकही त्याच्यामध्ये मारले गेले. अशा ह्याला जर प्रणिती शिंदे ते म्हणत असतील की हा तमाशा आहे, तर अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. या हिंदुस्थानात राहून ज्या आपल्या सैनिकांवर, ज्या आपल्या नागरिकांवर अटॅक होतो, त्याला जर तमाशा म्हणत असेल तर ही अतिशय दुर्दैवी गोष्ट. शेवटचा प्रश्न इम्तियाज जलीलबद्दलचा. मालेगाव बॉम्बस्फोटात आरोपी निर्दोष सुटले तर हे प्रकार चुकीचा असं इम्तियाज जलील म्हणतात. तर ते म्हणतात सुप्रीम कोर्टात जाणार. एवढंच नाही तर बॉम्ब काय आपोआप फुटले का? 17 वर्ष पूर्ण कोर्टाने आणि पोलीस डिपार्टमेंटने, ETSने सगळा पूर्ण त्यांनी आज पुन्हा एक म्हणजे माहिती घेतलेली आहे, सर्व तपास केलेला आणि या तपासाच्या नंतरच कोर्टाने त्यांना निर्दोष सोडलेलं आहे. हाच प्रूफ आहे की, आणि जर इम्तियाज जलीलना वाटत असेल तर त्यांनी हायकोर्टात जावं, सुप्रीम कोर्टात जावं. बेछूट आरोप करून एखाद्या वेळेला प्रसिद्धी मिळू शकते, मात्र ती जास्त काळ टिकत नाही. म्हणून कधीही जपून बोला आणि जपून टीका करा, असा मैत्रीचा सल्ला सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी एमआयएमचे प्रदेश अध्यक्ष इम्तियाज जलील यांना दिलाय. मैत्री दिन आहे रविवारी येत्या. तुमच्या जवळच्या इम्तियाज जलील नावाच्या मित्राला काय तुम्ही सल्ला द्याल? उगाच तुझं टॅलेंट आहे इतर ठिकाणी वाया घालवण्यापेक्षा चांगल्या कामासाठी घालव. बेछूट आरोप करून एखाद्या वेळेला प्रसिद्धी मिळू शकते, परंतु ते जास्त काळ राहत नाही. आणि मग जर एखाद्या वेळेला समाज मनातून आपण घसरलो किंवा त्यांच्याबद्दल समाजाचं आपल्याबद्दल मत जर वाईट झालं तर ते पुन्हा तयार करणं त्याच्यासाठी फार कालावधी लागतो. म्हणून कधी जपून बोला आणि जपून टीका करा. परंतु एक आनंदाची गोष्ट की ज्या ठिकाणी अण्णाभाऊ साठेंचा जन्म झाला त्या जन्मगावी परवाच दिवशी कोर्टाचा निकाल लागला आणि ती जमीन ताब्यात घ्यायची प्रक्रिया आम्ही सुरू केली. जवळपास 25 कोटी रुपये खर्च करून येणाऱ्या या 2 महिन्यामध्ये कामाला सुरुवात होणार आहे. आणि भव्य दिव्य असं स्मारक ज्या अण्णाभाऊंनी, ज्यांना आपण साहित्यरत्न म्हणतो, ज्यांनी समाजासाठी सेवा केली, त्यांचं मोठं स्मारक, त्या ठिकाणचं त्यांचं असलेलं वेगळं म्युरल्स वगैरे सर्व गोष्टी त्या ठिकाणी अंतर्भूत केल्या जाणार आहेत. म्हणून आज समाजातील सर्व घटक आज अत्यंत खुश आहेत, आनंदात आहेत. आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा एक अण्णाभाऊंचं नाव या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आहेच आहे.
परंतु त्यामध्ये आणखीन वाढ कशी करता येईल त्याचा आमचा प्रयत्न आहे. 410 कोटीचा लाडक्या बहिणीचा निधी आहे. पुन्हा वळवण्यात आला. त्याबद्दल काय नाही, आता हे रुटीन आहे. ते दर महिन्याला मी 410 कोटी रुपये माझ्या खात्यातर्फे देत असतो. आता नाराजी नाहीये. कोणती नाराजी? लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 105व्या जयंतीनिमित्त लेबर कॉलनी येथील लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासह पालकमंत्री संजय शिरसाट, कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांच्यासह अन्य मान्यवरांनी अभिवादन केलंय. यावेळी आयोजित कार्यक्रमामध्ये पालकमंत्री संजय शिरसाट यांनी उपस्थित मान्यवरांना मार्गदर्शन केलं. 1.5 दिवसाची शाळा शिकलेला हा नेता देशाच्या पातळीवर इतकं आपलं नाव करतो. त्या ठिकाणी गेल्यानंतर त्याचं महत्व माहिती आम्हाला समजून आलं. मी जेव्हा गेलो होतो त्या टायमाला तेथील कलेक्टर असतील, आमच्या खात्याचे सर्व अधिकारी, आमदार यांना सर्वांना बरोबर घेऊन खासदार होते. तुम्हाला सांगायला आनंद वाटेल की आपण माझ्या खात्यातर्फे वाटेगावला जवळपास 25 कोटी रुपये खर्चून मोठं त्यांचं स्मारक त्या ठिकाणी उभा केलं. अण्णाभाऊने जीवनभर आपला संघर्ष चालू ठेवला, परंतु त्यांना जागा देण्यासाठी सुद्धा काही लोकांनी अडचणी निर्माण केल्या. कोर्टात गेले की ही जागा देऊ नये म्हणून. आणि आनंदाची गोष्ट ही आहे की हे 30 तारखेला म्हणजे 2 दिवसापूर्वी कोर्टाचा निकाल लागला. कोर्टाने निकाल दिला तो अण्णाभाऊ साठेची जागा त्यांना देण्यात यावी म्हणून कोर्टाने निकाल दिला आणि हे सुद्धा स्वीकारण्यात आलं. पुढच्या महिन्याभरामध्ये मी शक्यतो सर्व मुख्यमंत्री वगैरे सर्व येतीलच, परंतु केंद्रामधूनही मोठे नेते आणण्याचा आपला प्रयत्न राहणार आहे. एक भव्य दिव्य स्मारक जे महाराष्ट्रात कुठेही नाही एवढं मोठं स्मारक आपण त्या ठिकाणी तयार करतोय. समोर मोठा तलाव आहे, तलावाला लागून अण्णाभाऊचं जवळपास 2.5 हेक्टर मध्ये संपूर्ण परिसर आपण आता संपादित केलेला आहे. त्या ठिकाणी करतोय. मला वाटतं अण्णाभाऊच्या जीवन चरित्रावर जेव्हा मी त्या गावात गेलो, त्यांचं नातू ते घरही पाहिलं. घर तसंच काही फरक झालेला नाही. आजही त्यांच्या घराला जायला साधा रस्ता बरोबर नाही. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीने सुरू असलेल्या अतिक्रमण मोहिमेदरम्यान अफवा पसरवणाऱ्या विरोधात कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासक जी श्रीकांत यांनी एडीएनशी बोलताना दिलाय. तर शहरातील धार्मिक स्थळे त्या ट्रस्ट आणि संबंधित नागरिकांशी चर्चा करूनच पुढील निर्णय घेणार असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली आहे. कडे नक्षत्रवाडीचे धार्मिक स्थळाची मंडळी येऊन गेली की त्याला आपण चर्चा विनिमय वगैरे करून आपण प्रोसिजर फॉलो करून आपण कारवाई करतो. आणि पडेगावची हनुमंतरायाचं मंदिरची आहे, त्यांनी त्या ठिकाणी वाणी म्हणून ते त्या ठिकाणी व्यक्ती आहे, त्यांनी येऊन त्यांनी जागा देण्याची कबुली केली. मला शाल श्रीफल देऊन सत्कार केलं की सर मैंने उनको बोला है कि हमारे से भी कुछ लीजिए. नहीं सर आपसे हमको ज़रूरत नहीं. मैंने बोला फिर भी हम देंगे कि आप वहाँ पे मतलब पर्सनल लेवल पे कि वहाँ पे चालू है. नहीं बटन दाबा. कुछ ज़मीन उन्होंने दे दी, अब वहाँ पे उनको बांधकाम करेंगे. तसेच आपण हर्सुलचं पण आणि तसेच इथं चिकलठाणामध्ये स्वयं त्या तिथलं पण हनुमंतरायाच्या मंदिराची त्यांनी स्वतः कटिंग करून घेतली. आणि सर्व धार्मिक स्थळाची समितीनं तर आम्ही विश्वासात घेऊनच आपण कार्यवाही करतो. आणि त्याला आता फॉर एक्झाम्पल कब्रस्तानची चिकलठाणाची कब्रस्तानची पण आहे, त्याला अल्टरनेटिव्ह जागा शोधून आपण त्यांना जागा देतो. आणि दुसरं पडेगावची एक मंदिराची आहे, नक्षत्रवाडीची काही मंदिर आहे ते पाठीमागं हलवलं जाणार आहे, त्या ठिकाणी जागा आहे. आणि चिकलठाणामध्ये आताच ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पुतळ्याचं त्यांनी रिक्वेस्ट केली, पाठीमागं सर ऑपोजिट साईडमध्ये आपली महापालिकेची जागा आहे, तिथं आपण करूया. मी म्हटलं 100% करू. आमचा प्रस्ताव एक असतं आणि त्या ठिकाणी स्थानिक लोकांनी आमचा प्रस्ताव होता की चांगलं गार्डनमध्ये आपण बसूया. नाही, त्यांनी म्हटलं सर गार्डनमध्ये नको,
आम्हाला इकडे पाहिजे. ठीक आहे, तिथं आमची जागा असेल, आम्ही त्यांना विश्वासात घेऊन विकास करणार. विकास कोणाच्याही विश्वासात न घेता होणार नाही, विश्वासात घेऊनच त्या ठिकाणी विकास होतो. आणि हर्सुलच्या धार्मिक स्थळाची त्या समितीला आम्ही बोलणार आहेत. हर्सुलची जे मंदिर आहे आणि तिथं एक मस्जिद आहे आणि कब्रस्तान आहे, त्यांना आम्ही विश्वासात घेऊ. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियन वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज. तब्बल 100 वर्षांपासून यशस्वी विद्यार्थी घडवणारे मराठवाड्यातील पहिले महाविद्यालय असलेले शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर या महाविद्यालयात नव्या शैक्षणिक वर्षात अर्थात 2025 आणि 26 मध्ये प्रवेश घेण्याची पुन्हा सुवर्ण संधी. BA, BSc आणि MA साठी प्रवेश खुले आहेत. BA मध्ये निवडा तुमच्या आवडीचे विषय. भाषा विषयाबरोबरच इतिहास, मानसशास्त्र, समाजशास्त्र आणि बरंच काही. मराठी आणि इंग्रजी माध्यमांसाठी स्वतंत्र वर्ग. BSc मध्ये बॉटनी, केमिस्ट्री, झूलॉजी, मायक्रोबायोलॉजी, कॉम्प्युटर सायन्स सारखे आधुनिक विषय. MA साठी खास अभ्यासक्रम, भूगोल, ग्रहविज्ञान आणि संगीत. शिक्षणाची उत्तम व्यवस्था, कमी खर्चात मुला-मुलींसाठी महाविद्यालयाची प्रशस्त इमारत, स्वतंत्र ग्रंथालय, वाचनालय, अभ्यासिका, मुलींसाठी लेडीज रूम, प्रयोगशाळा, वसतिगृह आदींची व्यवस्था. NEP 2020 ची अंमलबजावणी. MPSC, UPSC पूर्व प्रशिक्षणाची खास सुविधा. स्पोर्ट्स, NCC, NSS आणि स्किल बेस्ड कोर्सेससह तुमच्या सर्वांगीण विकासाची हमी. प्रवेशासाठी आजच संपर्क करा. कला शाखेसाठी 9823 139664, BSc साठी 9823 04 23 59, 11वी विज्ञानसाठी 9503 81 89 94 आणि 11वी कला शाखेसाठी 9922 90 09 34. तर वाट कसली बघताय? आजच तुमच्या उज्ज्वल भविष्याची निवड करा. शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालय. एज्युकेट, एम्पावर, एनलाइटन. मनोवृत्ती घडवा, भविष्य घडवा. आजच आपला प्रवेश निश्चित करा. 10वी 12वी झाली, आता पुढे काय? शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या महाविद्यालयाच्या शोधात आहात तर सर्व विद्यार्थ्यांसाठी एज्युकेशनचा मास्टर स्ट्रोक. विवेकानंद शिक्षण संस्था संचालित विवेकानंद कला सरदार दलीप सिंग वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय समर्थनगर छत्रपती संभाजीनगर. NEP राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार BA, BCom, BSc, BBA 2025 व 26 साठी प्रवेश प्रक्रिया व नोंदणी सुरू झाली आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक व इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ दिल्ली हे अभ्यास केंद्र उपलब्ध आहेच, परंतु आपल्या शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी प्रशस्त इमारत, 3ही विद्याशाखा, 16 विषयामध्ये PGचे अभ्यासक्रम, शिवाय 11 विषयात PhD रिसर्च सेंटर, गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण, 50 वर्षांची उज्ज्वल परंपरा, सुसज्ज ग्रंथालय, OPAC, N-लिस्ट आणि रिमोट ॲक्सेसची सुविधा, आधुनिक विज्ञान प्रयोगशाळा, सुसज्ज क्रीडा विभाग, राष्ट्रपतींच्या हस्ते गौरवप्राप्त विद्यार्थ्यांचा महाविद्यालयात सहभाग, दिव्यांगांसाठी स्पेशल कॉम्प्युटर लॅब, व्यक्तिमत्व विकासासाठी NCC आणि NSS, स्पर्धा परीक्षेसंदर्भात मार्गदर्शन, शासनाच्या सर्व शिष्यवृत्ती योजना उपलब्ध, शिवाय स्वाधार योजनेच्या विद्यार्थ्यांना परिपूर्ण लाभ. प्रवेशासाठी संपर्क 0240 23 65 845, 0240 23 65 844, 0240 23 65 813. कार्यालयीन संपर्क 0240 23 65 801. आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि द्या आपल्या करिअरला बूस्टअप. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या.
शिक्षण असो किंवा नोकरी, कुठल्याही कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे येत असाल तर तुमच्या घरगुती जेवणाची चिंता आता मिटली. नमस्कार, मी डॉक्टर साशा. मी साताऱ्याची आहे. मी इथे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज संभाजीनगर इथे MBBS शिकायला आले होते 5 वर्षापूर्वी. आता मी इथे 3 वर्ष झालं मेसमध्ये आहे. रुचिरा स्वयंपाकघर हे माझ्या आवडीची मेस झालेली आहे. MBBS संपलं, इंटर्नशिप संपली, आता मी इथे जॉब करते, पण माझी मेस कॉन्स्टंट आहे. घरासारखं जेवण मिळतं इथे. माझं घरामध्ये असं असायचं की तव्यावरून चपाती डायरेक्ट ताटामध्ये पाहिजे, ते मला इथे मिळतं. इथलं जेवण एकदम टेस्टी आणि मन भरतं, पोट भरून असं जेवण भेटतं इथे. आता आमच्या लाईफस्टाईलसाठी की म्हणजे जॉब आहे किंवा अभ्यासासाठी एकदम पौष्टिक रिक्वायर्ड न्यूट्रिशन आहे आणि पोटसुद्धा व्यवस्थित भरतं. माझं नाव निलेश पाटील. मी 3rd इयर MBBS स्टुडंट घाटीला शिकतो. मी 1 वर्षापासून रुचिरा स्वयंपाकघरात जेवायला येत आहे. दुसऱ्या शहरात गेल्यावर आपल्याला सर्वात पहिले खाण्याचा खूप मोठा प्रश्न पडत असतो, तर ती उणीव इथं भरून काढली रुचिरा स्वयंपाकघराने. घरच्या सारखंच खूप रुचकर आणि मजेदार जेवण इथं भेटतं. मैं असल में रुचिरा स्वयंपाकघर से लगभग 3 साल से जुड़ा हुआ हूँ. मैं बिजनेसमैन हूँ. मेरा नाम शेख फारूक अहमद है और यहाँ मैं लगभग डेली आता हूँ. दोपहर में भी ज़्यादा मेरा खाना यहीं होता है. इसका बेसिक रीज़न ये है कि इस स्वयंपाकघर में हाइजीन फूड मिलता है. बहुत ज़्यादा साफ़ सफाई है और हाइजीन एनवायरनमेंट है, ये एक इसका रीज़न है. दूसरा ये कि यहाँ पर जैसे आम तौर पर रेस्टोरेंट्स में गरम मसाले डालकर टेस्ट चेंज किया जाता है, वो ना होते हुए ये एक घर जैसा साधारण खाना जो हम खाते हैं, जिसकी वजह से हमारा पेट जो है ख़राब नहीं होता है या हमारे को हेडेक नहीं होता है. ये सारी चीज़ें इसमें मुझे जो है भली भांति जो है यहाँ पाई जाती है. तीसरा ये है कि एक रीज़नेबल प्राइस है. स्पेस अच्छा है, एनवायरनमेंट अच्छा है, इनका कुकिंग का स्टाइल अच्छा है और हाइजीन है. जितना भी अगर मैं जितने साल से यहाँ खाना खा रहा हूँ, ऐसा कभी भी नहीं हुआ कि कभी कोई फूड पॉइजनिंग हुई हो या हाइपर एसिडिटी एटलीस्ट हुई हो. बल्कि यहाँ के खाने के बाद जो है आप निमंत जो है ये सोच सकते हैं कि आप ऐसा लगता है जैसे घर से. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. सलाम. ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. शिक्षकांनो, जिल्ह्यातील 10 लाख विद्यार्थ्यांच्या आयुष्याची दोरी तुमच्या हाती आहे. त्यांना जगायचं कसं, संकटांना सामोरं जायचं कसं हे शिकवा, संस्कारक्षम विद्यार्थी घडवा, असं आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज महिला सक्षमीकरण व संवाद कार्यशाळेत केलं आहे. कन्नड येथे आज महिला सक्षमीकरण व संवाद कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं. उपविभागीय अधिकारी संतोष गोरड, तहसीलदार विद्याचरण कडवरकर, शिक्षण अधिकारी अश्विनी लाटकर, शिक्षण अधिकारी प्राथमिक चव्हाण, विस्तार अधिकारी JV चौरे, गटशिक्षण अधिकारी मनीष दिवेकर यावेळी उपस्थित होते. नाचनवेल केंद्रातील विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी स्वामी यांचं औक्षण करून स्वागत केलं. दीप प्रज्वलनानंतर शिवराय केंद्र हतनूर येथील विद्यार्थ्यांनी दशसूत्री पथनाट्य सादर केलं. प्रास्ताविक माध्यमिक शिक्षण अधिकारी अश्विनी लाटकर यांनी केलं, तर गट शिक्षण अधिकारी मनीष दिवेकर, विस्तार अधिकारी लाईक सोफी यांनीही यावेळी उपस्थित शिक्षकांशी संवाद साधला. कार्यक्रमात तालुक्यातील जिल्हा परिषद व खासगी शाळेतील महिला शिक्षक, शाळा प्रमुख, मुख्याध्यापक, मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी उपस्थित होत्या. सूत्रसंचालन योगेश पाटील यांनी केलं. चिकलठाणा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळा मुख्य रस्त्यात स्थलांतरित करून त्याचं सुशोभीकरण करण्यासंदर्भात आंबेडकरी पक्ष संघटनांनी मनपा कार्यालयासमोर तीव्र धरणे आंदोलन केलंय. अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील यांनी आंदोलनकर्त्यांना
पुतळ्याच्या बाबतीत सकारात्मक निर्णय होईल असा विश्वास दाखवला. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका प्रशासनाकडून महापालिका हद्दीतील निवासी क्षेत्रातील अतिक्रमणे निष्कासित करण्यात येत आहे. त्यात महापालिकेने चिकलठाणा येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा गेले अनेक वर्षांपासून असलेला पुतळाही अतिक्रमित ठरवलाय. हा पुतळा रीतसर परवानगी घेऊन उभारण्यात आला असल्याचं आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे. त्याचं प्रशासनाच्या वतीने सुशोभीकरणही झालं आहे. असं असताना हा पुतळा अतिक्रमित ठरवून स्थलांतरित करण्याचा महानगरपालिका प्रशासनाचं म्हणणं आहे. तर महापालिका प्रशासनाला हा पुतळा स्थलांतरित करायचा असेल तर तो मुख्य रस्त्यावरील चौकात स्थलांतरित करून त्याचं सुशोभीकरण करण्यात जाईल. याची लेखी हमी महापालिका प्रशासनाने देऊनच या पुतळ्याच्या स्थलांतराची कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. लोकभावना लक्षात न घेता महापालिका प्रशासनाने स्थलांतराची कारवाई केल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन शहरातील शांतता धोक्यात येऊ शकते. या आशयाच्या मागण्या घेऊन छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेसमोर शेकडो भीम सैनिकांच्या उपस्थितीत भव्य धरणे आंदोलन करण्यात आलं. या प्रसंगी आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते दिनकर ओंकार, श्रीरंग ससाने, विजय वाहुळ, रविभाऊ मगरे, भाऊराव बनकर, रामभाऊ बनकर, संदीप मगरे, मिलिंद बनकर, विशाल इंगळे आदी नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते. केंद्र स्तरावरती विशेष शिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात यावी या मागणीसाठी छत्रपती संभाजीनगरमधील जिल्हा परिषदच्या कार्यालयासमोर दिव्यांग शिक्षक आमरण उपोषणाला बसले होते. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार केंद्रीय स्तरावरती एक शिक्षक नियुक्त करण्यात यावा जो दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रवाहात आणतो. या आदेशाची महाराष्ट्र सरकारने अंमलबजावणी करून सुद्धा स्थानिक जिल्हा परिषदांनी नियुक्ती न दिल्यामुळे 104 दिव्यांग शिक्षक आमरण उपोषणाला बसले होते. जोपर्यंत नियुक्तीचं पत्र प्राप्त होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सोडणार नाही असं दिव्यांग शिक्षकांचं म्हणणं आहे. आम्ही माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे तत्कालीन राज्य सरकारने 8 ऑक्टोबर 2024 रोजी समावेशी शिक्षण उपक्रमांतर्गत सर्व शिक्षा अभियानांतर्गत असलेला उपक्रम आणि त्या उपक्रमांतर्गत सर्व शाळांना दिव्यांग बांधव हे मार्गदर्शन करतात, अध्यापन करतात. यासाठी आमची गेल्या 14 ते 18 वर्षापासून कंत्राटी पद्धतीवरती नियुक्ती झालेली आहे. माननीय न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे राज्य शासनाने आमच्या समुपदेशन आणि समायोजनाचा GR 8 ऑक्टोबर 2024 रोजी पारित केला आहे आणि त्या अनुषंगाने सन्माननीय शिक्षण आयुक्त साहेबांनी सर्व जिल्हा परिषद आणि महानगरपालिकाच्या सन्माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सन्माननीय आयुक्त साहेबांना आदेशित केले की संबंधित जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेमध्ये असणारे कंत्राटी शिक्षकांना तात्काळ समुपदेशनाने समायोजन करावं. असं असताना आमच्या इतर राज्यामध्ये आतापर्यंतच्या 5 जिल्हा परिषदाने कायमस्वरूपीचे आदेशही तिथल्या जिल्हा परिषद अंतर्गत असणारे शिक्षक बांधवांना दिले. या कालावधीमध्ये छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आम्ही सर्व 104-5 बांधव आहेत विशेष शिक्षक. यामधला आमचा तत्कालीन या आयुक्त साहेबाचं पत्र येऊन जवळपास 49 ते 50 दिवस झाले, अजूनही आम्हाला स्थायित्व आदेश प्राप्त झाले नाही. या कालावधीमध्ये आमचा एक बांधव सन्मानित दलाल सर दगावले आहे, त्यांचं कुटुंब उघड्यावर पडलेलं आहे. आमची प्रशासनाकडे हात जोडून एकच विनंती आहे सर्व दिव्यांग बांधवांसहित की आम्हाला तात्काळ समुपदेशनाने स्थायित्व आदेश मिळावे ही एकच मागणी आहे. आणि जोपर्यंत आम्हाला समुपदेशनाने स्थायित्व आदेश मिळत नाही तोपर्यंत आम्ही सर्व बांधवांनी या ठिकाणी अन्नत्याग आमरण उपोषण हे अवलंबलेलं आहे. जोपर्यंत आम्हाला आदेश मिळत नाही किंवा मृत्यू येत नाही, या 2 पैकी जोपर्यंत अगोदर घडणार नाही तोपर्यंत आम्ही प्रशासनाकडे हात जोडून सर्व बांधवाच्या वतीने विनंती करतो की तोपर्यंत आम्ही हे आंदोलन मागे घेणार नाही. सर 8 ऑक्टोबर 2024ला महाराष्ट्र शासनाचा एक GR आला की केंद्र स्तरावर दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विशेष शिक्षक असावेत आणि त्या अनुषंगाने पुणे आयुक्तालयाने 11 जूनला समायोजनाचे जिल्हा परिषदला आदेश दिले. काही जिल्ह्यांनी विशेष शिक्षकांना तात्काळ नियुक्ती दिली, परंतु आपल्या छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदकडून त्यावर कुठलीही हालचाल झाली नाही. त्यासाठी आम्ही सातत्याने विभागीय आयुक्त, आपले जिल्हाधिकारी, त्यानंतर आपले CO साहेब यांना निवेदन दिले, परंतु कुठलीही फाईलला हालचाल झाली नाही. म्हणून आम्ही आज उपोषणासाठी या ठिकाणी आलो आहोत आणि आमची मागणी आहे की आम्हाला लवकरात लवकर आमची समायोजनाचे आदेश देण्यात यावे. न्यायालयाने आदेश दिले, न्यायालयाच्या आदेशाचं पालन सुद्धा जिल्हा परिषद करते असं म्हणायचं लागेल. येस सर, सुप्रीम कोर्टाकडून आदेश आहेत की दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी लवकरात लवकर विशेष शिक्षक नियुक्त केला जावा, परंतु आपल्याकडे म्हणजे आपल्या
हालचाल काहीच होत नाही आपल्याकडे त्या संदर्भात. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी 17 वर्षे तपासानंतर कोर्टाने निर्दोष सोडले. जलीलांना वाटत असेल तर त्यांनी सुप्रीम कोर्टात जावं. कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांचं जलीलांना उत्तर. तर जलीलांनी बेछूट आरोप करू नये, जपून बोलावं, जपून आरोप करावेत. सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांचा जलीलांना मैत्री दिनानिमित्त सल्ला. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.